पण शेअर मार्केटमध्येच आपला इन्व्हेस्टमेंट का करायची, तर हा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण इक्विटी मार्केट पहिल्यांदा समजून घेणार आहोत पूर्ण, आणि स्टेप बाय स्टेप लेक्चर तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. तर पहिलं लेक्चर असल्यामुळे पहिल्यांदा आता ऍप्लिकेशन मधून कसं आपल्याला बाय सेल करायचं हे तर आपण पुढे पाहणारच आहोत. पण आज आपण गुगलच्या मार्फत एखाद्या कंपनीला कशा पद्धतीने सर्च करू शकतो, म्हणजे बेसिक माहिती या लेक्चरमध्ये आज आपण घेणार आहोत. तर आपण सुरू करूयात. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, गुगलला यायचंय. आता गुगलला आल्यानंतर आपल्याला कोणत्याही कंपनीचा तुम्ही ज्यावेळेस स्टॉक बाय करायचा असतो आपल्याला, तर त्या कंपनीचं इथं नाव सर्च करायचं. समजा या ठिकाणी मी काय केलं, टीसीएस शेअर प्राइस इतकंच टाईप करायचं आणि डाऊन साईडला सर्च करा. या ठिकाणी सर्च केलं तर या कंपनीचं पहिल्यांदा आपल्याला इथं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचं पहिल्यांदा नाव पाहायला मिळतं. आता इथं जर थोडंसं डाऊन साईडला आपण आलो तर या ठिकाणी इथं शेअरची किंमत आपल्याला पाहायला मिळते 4160 रुपये. आजची चालू किंमत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं परत जर पुढे आपण चेक केलं तर प्लस 3.55 रुपये आज दिवसभरामध्ये हा शेअर किती रुपयांनी वाढला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि कंसामध्ये टक्केवारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 0.070% टुडे, म्हणजे आज ह्या शेअरची किंमत टक्केवारीमध्ये आपल्याला 0.070% वाढलेली पाहायला मिळते. आता शेअर मार्केटमध्ये आपल्याला काय इन्व्हेस्टमेंट करायची, एवढे आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहेत तरी सुद्धा आपण शेअर मार्केटमध्येच काय इन्व्हेस्टमेंट करतो, तर बँकेमध्ये जर आपण एफडी करून जर पैसे ठेवले तरी सुद्धा आपल्याला 7% इंटरेस्ट रेट मिळतो. जर आपण या अशा शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला रिटर्न्स किती मिळतात हे पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आपलं शेअर मार्केटमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायचे, का गरजेचं आहे, तर या कंपनीने रिटर्न्स किती दिले पहिल्यांदा आपण चेक करू. तर एका दिवसापूर्वी जर आपण इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आज सकाळी जर केलं असते तर आता जर बघितलं तर या ठिकाणी 4.10 रुपये आपल्याला पर क्वांटिटी पाठीमागं प्रॉफिट आहे ते झालं असतं. आणि याच कंपनीमध्ये जर आपण 5 दिवसापूर्वी जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर या ठिकाणी तुम्हाला 26 रुपयांनी शेअर्स वाढलेला पाहायला मिळाला, म्हणजे 0.65% या शेअरची किंमत आपल्याला पाठीमागच्या 5 दिवसापूर्वी जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तर या शेअरची किंमत वाढलेली पाहायला मिळते. जर याच्यामध्ये आपण 1 महिन्यापूर्वी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला 1 रुपयाने शेअर्स वाढला 0.03%. म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये करेक्शन आलेल्या न्यूजमुळे आपल्याला माहिती आहे, मी ज्यावेळेस व्हिडिओ हा शूट करत आहे त्यावेळेस, तर त्यामुळे इथं रिटर्न्स आहेत आपल्याला कमी पाहायला मिळतात. जर या कंपनीमध्ये आपण 6 महिन्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला 3% लॉस दिसतं या ठिकाणी. म्हणजे या शेअरची किंमत आहे ती किती होती, जवळपास 4302 रुपये होती 23 जुलै 2024 ला, आणि आज आहे ती 4159 रुपये 75 पैसे. आता लाईव्ह मार्केट चालू आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 3% आपला इथं लॉस झालेला असता जर आपण 6 महिन्यापूर्वी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते तर. आणि एका वर्षापूर्वी जर आपण चेक केलं, एका वर्षापूर्वी, तर या ठिकाणी आपल्याला 1 इयर मध्ये 1% रिटर्न्स पाहायला मिळतो टाटा कन्सल्टन्सी कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असते तर. आणि मॅक्झिमम जर आपण क्लिक केलं, आता मॅक्झिमम म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड जे आहे, म्हणजे इथं जवळपास सर्व कंपन्या जर तुम्ही कोणत्याही चेक केल्या तर 1999 पासूनचा रेकॉर्ड आपल्याला गुगलला पाहायला मिळतं. त्याच्या अगोदर काही एवढी डेव्हलपमेंट नव्हती किंवा आपण पीसी वगैरे युज केला जात नव्हता, त्यामुळे या ठिकाणी गुगलला आपल्याला रेकॉर्ड याच्या अगोदरचं शक्यतो पाहायला मिळत नाही. ही कंपनी खूप जुनी रजिस्टर झालेली आहे मार्केटमध्ये. पण बेसिक जर आपण चेक केलं तर 120 रुपयाला शेअरची किंमत होती. शेअरची किंमत 2004 साली किती होती, 120 रुपये. जर तुम्हाला आता याची टक्केवारी जर बघितली, आतापर्यंत या कंपनीने 2004 पासून रिटर्न्स किती दिले तर 3356% रिटर्न्स होतात. 3356 म्हणजे किती, 3000% जरी म्हटलं तर या ठिकाणी 30 पट अमाऊंट होते. म्हणजे 100% जर शेअर वाढला तर तुमची अमाऊंट आहे ती डबल होते. म्हणजे एवढे रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी कंपनीने दिलेले पाहायला मिळतात. म्हणजे इथून जर आपण चेक केलं तर या ठिकाणी पहा तर 4000 रुपयाने हा शेअर्स वाढला, 4039 रुपयाने. आणि इथं कंसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं 3357% या ठिकाणी रिटर्न्स दिलेले पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने कोणत्याही कंपनीचा तुम्हाला जर एखादा स्टॉक पहिल्यांदा बघायचा असेल की या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी कंपनीचे शेअर बाय करतो तर त्या कंपनीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. असंच नाही की आपण डायरेक्टली एखाद्या कोणाचं ऐकून शेअर आहे तो खरेदी केला, असं पण नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या कंपनीचं थोडंसं रेकॉर्ड काय आहे पाठीमागचं, त्या कंपनीने पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये किती रिटर्न्स दिले हे समजणं खूप महत्वाचं आहे. आता पुढे जर आपण थोडंसं चेक केलं तर दुसरी कंपनी जर या ठिकाणी घेतली, समजा इन्फोसिस, तुम्हाला फक्त गुगलला टाईप काय करायचं आहे, इन्फोसिस शेअर प्राइस. आता समजा इन्फोसिस शेअर प्राइस आपण टाकलं, थोडंसं डाऊन साईडला आल्यानंतर परत एकदा इथं इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचं नाव पाहायला मिळतं. त्यानंतर या शेअरची किंमत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 1869 रुपये सध्या शेअरची किंमत चालू आहे. आज सकाळी
पासून शेअर आहे तो 12 रुपये 55 पैशाने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी 0.64% टक्केवारीमध्ये जर आपण चेक केलं तर आता याच कंपनीमध्ये जर आपण 5 दिवसापूर्वी जर इन्व्हेस्टमेंट केलं तर किती टक्के रिटर्न्स मिळाले असते तर लक्ष द्या. तर या ठिकाणी पहा किती 1.30% म्हणजे जवळपास 1.5% राऊंड फिगर जर आपण पकडलं तर या ठिकाणी कंपनीने रिटर्न्स दिले. त्यानंतर 1 महिन्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट केलं तर 2% ते 3% राऊंड फिगर आपला 2.92% लॉस दिसत आहे. 6 महिन्यापूर्वी जर इन्व्हेस्टमेंट केले असते तर 1.70% आपला रिटर्न्स पाहायला मिळतात म्हणजे टक्केवारीमध्ये या ठिकाणी. आणि रुपयामध्ये जर चेक केलं तर 30 रुपयाने हा शेअर्स आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर आपण इथं मोर वरती क्लिक केलं आणि मॅक्झिमम वरती क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या कंपनीनं आतापर्यंत 16,025% रिटर्न्स दिलेत. कधीपासून रिटर्न्स दिलेत हे महत्वाचं आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये असं नाही की आज तुम्ही पैसे टाकले आणि उद्या लगेच तुम्ही श्रीमंत व्हाल, असं नाही. यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत. जितके दिवस तुम्ही मार्केटमध्ये स्पेंड कराल किंवा एखादा स्टॉक बाय करून ठेवाल तेवढा तुम्हाला प्रॉफिट आहे तो जास्त होईल. बऱ्याच जणांना काय वाटतं की नाही आज मार्केटमध्ये 1 लाख रुपये टाकले की मला दुसऱ्या दिवशी लगेच आहे ते माझे डबल पैसे झाले पाहिजे, पण असं नाही. आपल्याकडे इथं पेशन्स असणं गरजेचं आहे. तर त्यामुळं इथं जर आपण चेक केलं 1999 म्हणजे सध्या शेअरची किंमत 1999 साली किती रुपये होती फक्त 11 रुपये 59 पैसे होती आणि 11 रुपये 59 पैशाचा शेअर कुठपर्यंत पोहोचला 1868 रुपये सध्याची किंमत चालू आहे 2025 मधील. तर या ठिकाणी जर आपण चेक केलं तर इथून कंपनीचा शेअर कंटिन्यू आपल्याला अपसाइडला गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे ही ताकद आहे. आता 16,000% म्हणजे नॉट अ जोक, खूप मोठी अमाऊंट आहे. जर तुम्ही आणि ही फक्त मी अमाऊंट सांगतोय तुम्हाला की या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असते शेअरची इन्व्हेस्टमेंट तुमची एवढी झाली असती. या कंपनीचा डिव्हिडंड काय बोनस दिल्यानंतर ही अमाऊंट आहे ती करोडोमध्ये जाते. तुम्हाला विश्वास नसेल तर पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेल तुम्हाला की आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर करोडपती कसं होऊ शकतो किंवा अमाऊंट प्रॅक्टिकल दाखवेल तुम्हाला की आपण कशा पद्धतीनं एक CR कडे जाऊ शकतो करोडकडे जर इन्व्हेस्टमेंट तुमची असेल लॉंग टर्म साठी. पण यासाठी कसं तुम्हाला 5-10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट 5-10 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणजे 5-10 वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली करून ठेवली तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पुढे रिटर्न्स मिळू शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं 16,028% आपल्याला या ठिकाणी रिटर्न्स पाहायला मिळतात. तर आता हे झालं इन्फोसिस कंपनीबद्दल. आता महत्वाचं की आपण कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ते म्हणजे गव्हर्नमेंट कंपन्या पण भरपूर असतात आणि प्रायव्हेट पण भरपूर असतात. पण आता आपण जर इन्व्हेस्टमेंट करताना जर आपण म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली समजा तर आपल्याला रिटर्न्स किती मिळू शकतात आणि प्रायव्हेट आणि याची जर कंपॅरिझन केलं आपण म्हणजे हे का सांगतोय मी कारण गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करताना कधी विचार करा कारण त्याचे रिटर्न्स आहे ते कमी असतात. मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी जर आपण चेक केलं तर एक बँक घेऊ आपण. या ठिकाणी समजा ICICI बँक घेऊ. आता ICICI बँक शेअर प्राइस जर आपण चेक केली तर सध्या शेअरची किंमत किती पाहायला मिळते 1203 रुपये पाहायला मिळते. 3 रुपयांनी शेअर्स आहे तो आज दिवसभरामध्ये वाढला. आता मॅक्झिमम वरती डायरेक्ट मी क्लिक करून दाखवतो की या ठिकाणी या कंपनीने आपल्याला रिटर्न्स किती दिले. तर या ठिकाणी या शेअरची किंमत किती होती आपल्याला 1999 साली फक्त 4 रुपये होती. किती फक्त 4 रुपये शेअरची किंमत होती. आता या कंपनीने रिटर्न्स किती दिले आतापर्यंत शेअरची किंमत चालू आहे 1203 रुपये म्हणजे 29,397 रुपये 97% सॉरी एवढे रिटर्न्स दिले. म्हणजे या ठिकाणी 1199 म्हणजे राऊंड फिगर 1200 रुपयाने हा शेअर्स वाढला. फक्त शेअरची किंमत होती 4 रुपये. कधी 1999 साली जवळपास 24-25 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेला. म्हणून म्हणतो आजची तुमची इन्व्हेस्टमेंट ही पुढे चालून तुम्हाला फायदा देईल. एका महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. आता ही फक्त शेअरची किंमत वाढलेली आहे. याच्यामध्ये डिव्हिडंड आणि बोनस जर आपण ऍड केला तर मात्र ही अमाऊंट खूप मोठी होते. ठीक आहे. आता याच्याच कंपॅरिझन मी तुम्हाला एक प्रायव्हेट बँक दाखवतो गव्हर्नमेंट बँक दाखवतो. समजा SBI जर आपण टाईप केलं SBI आणि फक्त या ठिकाणी काय करायचं शेअर प्राइस टाईप करायचं. आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाची शेअरची किंमत किती पाहायला मिळते आपल्याला 750 रुपये. आणि जर आपण 1999 साली रिटर्न्स किती पाहायला मिळाले होते आपल्याला ICICI बँकेमध्ये जर या ठिकाणी आपण चेक केलं तर बघा 29,411% आपल्याला रिटर्न्स दिले होते. आणि जर आपण आता गव्हर्नमेंट बँकेमध्ये जर चेक केलं तर या कंपनीने 4,873% रिटर्न्स दिलेत. म्हणजे हे रिटर्न्स खूप कमी आहेत जर कम्पेअर केलं तर. या ठिकाणी रिटर्न्स किती पाहायला मिळतात तुम्ही इथं पहा 29,411% आणि या ठिकाणी जर आपण गव्हर्नमेंट बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर 4,100
73% रिटर्न्स दिलेत. म्हणजे खूप कमी रिटर्न्स मिळतात आपल्याला जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये, स्पेशली बँकिंग सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि गव्हर्नमेंट बँकामध्ये. आणखीन जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथं एसबीआयच्या जागेवरती आपण एखादा दुसरा स्टॉक घेऊ. दुसरा म्हटलं तर बँक ऑफ इंडिया घेऊ, BOI. शेअर प्राइस आता या ठिकाणी बँक ऑफ इंडियाची शेअरची किंमत किती पाहायला मिळते आपल्याला सध्या? 99 रुपये. करेक्ट. आता 99 रुपये शेअरची किंमत आहे आणि मॅक्झिमम वरती जर आपण क्लिक करून पाहिलं तर या कंपनीनं आतापर्यंत रिटर्न्स किती दिले? फक्त 343% रिटर्न्स दिलेत. म्हणजे कधी आपण इन्व्हेस्टमेंट केली होती या शेअरमध्ये? 1999 साली 22 रुपये शेअरची किंमत होती आणि आता जर आपण चेक केलं तर फक्त 99 रुपयापर्यंत शेअर आहे तो पोहोचलेला आहे. म्हणजे किती रुपयांनी वाढला? तर 77 रुपयांनी शेअर वाढला. टक्केवारीमध्ये जर चेक केलं तर 343% शेअर आहे तो वाढलेला पाहायला मिळाला. आता आणखीन एक आपण प्रायव्हेट एक्झाम्पल घेऊ. प्रायव्हेट जर कंपनीमध्ये समजा आपण इन्व्हेस्टमेंट केली, समजा आता ICICI बँक घेतली, आता HDFC बँक घेऊ. HDFC शेअर प्राइस इतकंच टाईप करायचं. आता बघा शेअरची किंमत किती आहे HDFCच्या? 1664 रुपये. ठीक आहे. 1664 मध्ये आज हा शेअर आहे 1 रुपयाने मायनस मध्ये गेला. आता डायरेक्टली आपण मॅक्झिमम वरती क्लिक करू आणि मॅक्झिमम वरती क्लिक केल्यानंतर या कंपनीने आपल्याला रिटर्न्स किती दिलेले पाहायला मिळतात. आता इथं बघा 1999 साली या शेअरची किंमत किती होती? 5 रुपये 52 पैसे. आता 5 रुपये 52 पैशापासून शेअर्स आहे तो 2025 पर्यंत कुठपर्यंत किती रुपयांनी वाढला? तर या ठिकाणी 1658 रुपयांनी वाढला. जर आपण या कंपनीमध्ये 1999 साली जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्यावेळेची पण अमाऊंट खूप मोठी आहे. असं नाही की त्यावेळेचे 10,000 रुपये आणि आताचे 1 लाख रुपये बरोबर आहेत. पण त्यावेळेस जर आपण 5 रुपये किमतीचा शेअर खरेदी केला असता तर त्याची किंमत आता 1659 रुपये झालेली आपल्याला पाहायला मिळत होती. आता इथं बघा 63% आपल्याला रिटर्न दिलेले पाहायला मिळतात. 100% ज्यावेळेस आपली अमाऊंट वाढते त्यावेळेस आपल्याला म्हणजे डबल अमाऊंट होते आपली. तर 30,000% म्हणजे नॉट अ जोक. आणि ही फक्त ही अमाऊंट आहे. म्हणजे शेअर्स वाढला किती रुपयांनी हे फक्त आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आणि जर आपण याचं बोनस आणि डिव्हिडंड जर ऍड केला तर ही अमाऊंट खूप मोठी होते. तर मला फक्त याच्यामधून इतकंच सांगायचंय. तर बघा ICICI बँकेमध्ये आपण जर प्रायव्हेट बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला रिटर्न्स तुमच्या समोर आहेत. इथून फ्युचरमध्ये सुद्धा पुढे सुद्धा तुम्हाला हाच नियम पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये का होतं असं की प्रायव्हेट बँकेमध्ये आपला रिटर्न्स का पाहायला मिळतात? समजा एखादी तुम्ही फाईल केली कर्जाची तर हे रिकव्हरी यांची जास्त फास्ट असते. आणि ज्यावेळेस पण गव्हर्नमेंट बँकेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता पण त्या कंपनीचे शेअर्स आहेत ते जास्त वाढत नाहीत बँकेचे, कारण ते सरकारसाठी पैसा युज केला जाऊ शकतो किंवा ते रिकव्हरी खूप कमी असते त्याची. त्यामुळे या ठिकाणी रिटर्न्स आपल्याला कमी पाहायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे लोकांचा विश्वास हा खूप कमी असतो. लोकांचा विश्वास आहे तो खूप कमी असतो. गव्हर्नमेंट बँकिंग सेक्टर तरी कमीत कमी, बाकीचे सेक्टर आहे ते त्याच्यामध्ये शेअर्स वाढू शकतात. पण तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मात्र तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही शेअर्स आहे तो खरेदी करू शकता प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आता तुम्हाला मी दाखवलं कंपॅरिझन करून 29,000% कुठं आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया जर आपण चेक केला तर 343% फक्त यांनी रिटर्न्स दिले. त्यानंतर प्रायव्हेट बँक HDFC बँक जर आपण चेक केली तर या ठिकाणी कंपनीने 30,000% आपल्याला रिटर्न्स दिले पाहायला मिळतात. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना किंवा एखाद्या कंपनीबद्दल जर आपल्याला काहीच माहिती नाहीये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर तर त्या कंपनीचा ग्राफ हा कमीत कमी 5 वर्ष चढत्या क्रमाने असायला पाहिजे. आज तुम्ही जर शेअर खरेदी करत असाल 25 मध्ये तर पाठीमागचे 5 वर्ष कमीत कमी त्या कंपनीचा शेअर्स आहे तो चढत्या क्रमाने असला पाहिजे. म्हणजे कंपनीची शेअरची किंमत आहे ती कंटिन्यू वाढलेली असायला पाहिजे. आता दुसरे काही एक्झाम्पल देतो. तुम्ही या कंपनीमध्ये जर आपण चेक केलं तर कंटिन्यू शेअरची किंमत कसा तुम्हाला ग्राफ कसा पाहायला मिळतोय? म्हणजे डाऊन साईडला आणि अप साईडला शेअरची किंमत जाणार आहे. पण याचं वेगळं रिझन आहे, मी तुम्हाला पुढं क्लासमध्ये कंटिन्यू करेल त्याला. पण कंपनीचा शेअर्स कधीच कंटिन्यू वाढत नाही. म्हणजे असं थोडंसं तो डाऊन साईडला येणारच आहे इथं आणि परत वरच्या साईडला जाणार आहे. म्हणजे असा कंटिन्यू आपल्या वरच्या साईडला कोणत्याच कंपनीचा शेअर गेलेला पाहायला मिळत नाही अशा पद्धतीने. तर इथं जर आपण चेक केलं तर या ठिकाणी पहा कंपनीचा शेअर्स आहे तो वाढत आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर या ठिकाणी ICICI बँक, इथं जर ICICI बँकेचं जरी चेक केलं तर 5 वर्षापासून कंटिन्यू कंपनीचा शेअर्स आहे तो वाढत आहे. अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट ही करू शकतो. आणखीन भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला. पण तुम्हाला सुरुवात करताना एखाद्या कंपनीचा कधीही पहिल्यांदा जर तुम्ही कंपनीला पाहत असाल तर गुगलला या, त्या कंपनीचं नाव टाईप करा आणि पुढे शेअरची किंमत टाईप करा. शेअर प्राइस जर असं टाईप केलं तर शेअर प्राइस टाईप केल्यानंतर त्या कंपनीचा पूर्ण डेटा येईल. मॅक्झिमम वरती इथं क्लिक करायचं आपल्याला आणि त्यानंतर पूर्ण ती कंपनीचा आपल्याला जवळपास 1999 पासूनचा इथं डेटा आहे तो पाहायला मिळतो. आता ही झाली ह्या कंपन्या मी तुम्हाला कोणत्या दाखवल्या ज्या कंपन्याचा परफॉर्मन्स आहे तो चांगला आहे. पण बरेच जण नवीन आल्यानंतर मार्केटमध्ये काय करतो आपण की कमी किमतीचे स्टॉक आहे ते खरेदी करतो. म्हणजे या कंपनीची शेअरची किंमत आहे ती 1202 रुपये आहे म्हणून या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचं
करत नाही आणि आपल्याला 10-5 रुपयाचे शेअर्स आहे ते खरेदी करायचे असतात. पण असं जर केलं तर आपल्याला काय होऊ शकतं आणि आपण कसं फसू शकतो हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा गुगलला आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही येस बँक टाईप करा. एक्झाम्पल साठी मी दाखवतो येस बँक. या ठिकाणी आपण येस बँक टाईप करू. म्हणजे ही एक लॉस मधील कंपनी आहे, बँक आहे. येस बँक शेअर प्राइस जर आपण असं टाईप केलं तर या ठिकाणी पहा शेअरची किंमत आपल्याला किती पाहायला मिळते, 18 रुपये शेअरची किंमत. म्हणजे नवीन आल्यानंतर आपण काय करतो, फक्त ही चूक महत्वाची करतोच. प्रत्येक व्यक्ती ही चूक आहे तो करणारच आहे आणि करतो, कारण त्यांना काय पाहायला मिळतं, फक्त शेअरची किंमत आहे ती 18 रुपये आहे. 18 रुपये शेअरची किंमत आहे म्हणून आपण काय करणार, या कंपनीचा शेअर्स आहे तो खरेदी करणार. पण आता थोडंसं चेक करू आपण की 5 वर्षापासून हा कंपनीचा शेअर्स आहे तो वाढत आहे का. परत एकदा इथं मोर वरती क्लिक करायचं आणि मॅक्झिमम वरती क्लिक करायचं. आता मॅक्झिमम वरती क्लिक केल्यानंतर बघा 18 रुपये शेअरची किंमत आहे. जवळपास आतापर्यंत 50% या कंपनीने रिटर्न्स दिले. 2005 साली या शेअरची किंमत किती पाहायला मिळते आपल्याला, जवळपास 12 रुपये 37 पैसे पाहायला मिळत होते. टक्केवारीमध्ये 50% रिटर्न्स दिले. रुपयामध्ये हा शेअर 6 रुपये वाढला. कधीपासून, 2005 पासून. आता 5 वर्षापासून जर आपण चेक केलं तर या ठिकाणी 2018 आहे, तर 18 पासून हा शेअर्स आहे तो कंटिन्यू डाऊन साईडला आहे. आणि इथून जर आपण चेक केलं तर या ठिकाणी पहा इथं जवळपास 94% रिटर्न्स म्हणजे मायनस मध्ये आहेत. हे खूप महत्वाचं आहे, शॉकिंग आहे. म्हणजे 324 रुपयापासून शेअर्स आहे तो कंटिन्यू डाऊन साईडला आला. आणि तुम्हाला जर हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर मोबाईल वरती तुम्ही एक फिंगर इथं ठेवा आणि त्यानंतर पुढची फिंगर अशा पद्धतीनं डाऊन साईडला आणू शकता. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीने जवळपास आपल्याला एक फिंगर आपल्या इकडे ठेवायचे अशा पद्धतीनं आणि त्यानंतर तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी इथं लॉस दिलेला आहे आपल्याला का प्रॉफिट दिलेलं आहे अशा पद्धतीनं. हे खूप महत्वाचं आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता एखादी कंपनी आपण चेक तर केली की अशा मायनस मधील कंपन्यांमध्ये तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही करायची, कारण आपल्याला प्रॉफिट कमवायचं, लॉस नाही. त्यामुळे कमी किमतीचा पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. पहिला की या ठिकाणी कमी किमतीचे स्टॉक चांगलेच असतील असं नाही, त्यामुळे त्या कमी किमतीच्या स्टॉकच्या नादाला लागायचंच नाही. याला आपण पेनी स्टॉक म्हणतो. अशा कंपन्या, ज्या पण कंपनीची शेअरची किंमत ही कमी असते त्या कंपन्या शक्यतो मायनस मध्ये असतात. म्हणजे ती बॅलन्स शीट जर आपण त्याची चेक केली, पुढे आपण चेक करणार आहोत, पण ही कंपनी मायनस मध्ये, तर त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही करायची नाहीये. ठीक आहे, हे समजलं. आता आपण समजून घेऊया की शेअर्स जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो कसा. महत्वाचा हा पॉइंट आहे. आपण काही केलं, समजा आता एखाद्या कंपनीचा शेअर एक पाहिला की ओव्हरव्ह्यू पाहिला की एखाद्या शेअरची किंमत आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळते. या ठिकाणी जर आपण चेक केलं तर 18 रुपये किंमत पाहायला मिळते. त्यानंतर इथं रुपयामध्ये शेअर्स आणि इथं टक्केवारीमध्ये शेअरची किंमत, टक्केवारीमध्ये तो शेअर्स किती रुपयांनी वाढला किंवा कमी झाला हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पण जर आपण आता हा शेअर्स आपल्यापर्यंत पोहोचतो कसा, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर आपण कसं समजणार की आपल्यापर्यंत हा शेअर कसा पोहोचला, किंवा आपण शेअर जो खरेदी करतो डीमॅट अकाउंट मधून हा आपल्यापर्यंत पोहोचतो कसा, तर हे पहिल्यांदा समजून घेऊ. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एखादी कंपनी आहे, समजा आपण एक्झाम्पल साठी एक कंपनी घेऊ, झोमॅटो. झोमॅटो कंपनी मार्केटमध्ये सध्या आहे. ठीक आहे, झोमॅटो कंपनी मार्केटमध्ये सध्या आहे, पण आपण असं गृहीत धरू की ही कंपनी आहे ती सध्या मार्केटमध्ये नाहीये. ठीक आहे, आता मी इमेज वरती क्लिक करतो. ही एक झोमॅटो कंपनी आहे. जर या कंपनीला शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर ती प्रोसेस कशा पद्धतीने असेल, तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता झोमॅटो कंपनीला शेअर मार्केटमध्ये यायचंय म्हटल्यानंतर महत्वाचा हा पॉइंट असतो की कंपनी शेअर मार्केटमध्ये येते का, काय येते, तिला शेअर मार्केटमध्ये काय यायचंय, महत्वाचं समजून घ्या. आता ह्या कंपनीला आहे पैशाची गरज. शेअर मार्केटमध्ये कंपनी एखादी स्वतःला रजिस्टर करते, तर का करते, कारण या कंपनीला पैशाची गरज आहे म्हणून ही कंपनी शेअर मार्केटमध्ये येते. पण हिच्याकडे दुसरा पण ऑप्शन आहे, ही कंपनी डायरेक्ट बँकेकडे जाऊन लोन पण घेऊ शकते. करेक्ट. आता बँकेकडे जर लोन यांनी समजा 100 करोड रुपयाचं किंवा 1000 करोड रुपयाचं यांनी लोन घेण्याचा विचार केला. आता बँकेकडे गेल्यानंतर यांचे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर यांना लोन तर मिळेल, पण व्याज सुद्धा आपल्याला परत रिटर्न द्यावे लागेल या कंपनीला. म्हणजे इंटरेस्ट रेट आहे तो यांना द्यावा लागेल. म्हणजे समजा 100 करोड किंवा 1000 करोड यांनी एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं, तर यांना 1000 करोड तर रिटर्न्स काही दिवसानंतर द्यावेच लागतील. म्हणजे 2 वर्ष 5 वर्ष जे पण असेल कालावधी, आणि त्यानंतर ती जी अमाऊंट यांनी यूज केली त्याचा इंटरेस्ट पण द्यावा लागेल.
पण आता महत्वाचा याच्यामध्ये एक पॉइंट येतो की जर कंपनी विचार करते की मी जर माझ्या कंपनीतला काही हिस्सा लोकांना विकला आणि त्याच्यामधून जर मी पैसा जनरेट केला तर मात्र यांना पैसे रिटर्न्स द्यावे लागणार नाहीत. म्हणजे समजा यांची कंपनी आहे, या कंपनीने जर समजा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं जर शेअर्स खरेदी करण्यासाठी दिले किंवा ह्यांनी विकल्याने आपण खरेदी केले तर आपण त्यांचा शेअर खरेदी करतोय म्हणजे व्हर्च्युअल प्रमाणामध्ये हिस्सा खरेदी करतोय. आता व्हर्च्युअल म्हणजेच काय की आपण जर समजा एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी केला आणि आपण जर म्हटलं की झोमॅटो कंपनीचा मी शेअर्स खरेदी केले 100 आणि तो एखाद्या स्टोअर मध्ये जाऊन इतकी प्रॉपर्टी यांची मी 100 खरेदी केलेत शेअर म्हणल्यानंतर माझी झाली, असं नाही. शेअर खरेदी केल्यानंतर तुम्हाला व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन तुम्ही खरेदी केलेत म्हणल्यानंतर ते ऑनलाईनच तुम्ही मालकी हक्क तुम्हाला मिळतो. तुम्हाला असं फिजिकली कुठेही तुम्हाला मालकी हक्क मिळत नाही कंपनीमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टमेंट करताना. म्हणजे व्हर्च्युअल आणि फिजिकल आणि व्हर्च्युअल मध्ये तुम्हाला एक मी एक्झाम्पल सांगतो. म्हणजे एटीएम मध्ये आपल्याला स्क्रीनवरती जे अमाऊंट दिसते ते आपला व्हर्च्युअल अमाऊंट आहे, ते काय आपण हात असा लावून काढू शकत नाही. पण जे फिजिकल आपण या ठिकाणी हातामध्ये कॅश घेतो तर त्याला आपण फिजिकल म्हणतो. तर आपला स्टॉक मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा ज्यावेळेस आपण शेअर खरेदी करतो तर त्यावेळेस आपला फिजिकल शेअर्स आहे तो कधीच मिळत नाही, तो व्हर्च्युअलच असतो, फक्त आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर पहिला पॉईंट हा महत्वाचा आहे की एखाद्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये काय यायचं कारण तिला असते पैशाची गरज असल्यामुळे ती कंपनी बँकेकडे पण जाऊ शकते, पण बँकेकडे गेल्यानंतर तिला इंटरेस्ट रेट पण द्यावे लागेल आणि कर्ज घेतलेले ती पण अमाऊंट माघारी द्यावी लागेल. त्यामुळं कंपनी विचार करते की आपण स्वतःला शेअर मार्केटमध्ये रजिस्टर करू. करेक्ट. आता शेअर मार्केटमध्ये रजिस्टर करण्यासाठी या कंपनीला काही गोष्टी कराव्या लागतात. आता याच्यामध्ये काय आहे तर झोमॅटो कंपनीला जर शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर महत्वाचा पॉइंट म्हणजे तिला सीबीची परमिशन घ्यावी लागते, SEBI. तर या ठिकाणी एक एक्सचेंज आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे शेअर मार्केटवरती जे पूर्ण कंट्रोल आहे ते या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचं पाहायला मिळतं, म्हणजे गव्हर्नमेंटचं पाहायला मिळतं. जर एखाद्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये यायचंय तर पहिल्यांदा तिला या कंपनी सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते सीबी कडे द्यावे लागतील. सीबी पूर्ण चेक करेल की ती कंपनी 3 वर्ष पाठीमागं प्रॉफिटमध्ये आहे का, 5 वर्ष प्रॉफिटमध्ये आहे किंवा लॉसमध्ये आहे. मग ही गव्हर्नमेंट आहे ते आपलं परवानगी देईल त्यांना की तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्वतःच्या कंपनीला लिस्ट आहे ते करू शकता. ठीक आहे. जर फक्त त्यांनी काही केलं आता परवानगी दिली. आता परवानगी दिल्यामुळे काय झालं, कंपनीला परवानगी मिळाली. आता परवानगी जरी कंपनीला मिळाली तरी सुद्धा या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट शेअर विकता येत नाही त्या कंपनीला. यासाठी काहीतरी सोर्स पाहिजे. म्हणजे समजा आपल्याकडे एखादं प्रोडक्ट आहे आणि ते आपण डायरेक्ट किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर आपल्याला ते पोहोचवायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन एखादा प्लॅटफॉर्म आपल्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही समजू शकता अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. म्हणजे एखादा प्रोडक्ट आपल्याला विकायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही अमेझॉन वरती विकू शकता किंवा फ्लिपकार्ट वरती सुद्धा विकू शकता. सेम त्याच पद्धतीने यांना आता झोमॅटो कंपनीला शेअर त्यांचे विकायचे आहेत. आता शेअर विकायचे आहेत म्हटल्यानंतर झोमॅटो कंपनीला काय करायचं, शेअर्स विकायचे आहेत म्हटल्यानंतर यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे की हे शेअर्स विकतील कुठं, हा महत्वाचा पॉईंट आहे. तर शेअर विकण्यासाठी त्यांच्याकडं 2 ऑप्शन आहेत. कोणते 2 ऑप्शन आहेत, समजा या ठिकाणी तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर या ठिकाणी आपल्याकडं NSE एक आहे आणि BSE एक स्टॉक एक्सचेंज आहे. तर या ठिकाणी NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे. तर हे एक स्टॉक एक्सचेंज आहे. तर या ठिकाणी NSEच्या अंडर तुम्ही असं समजू शकता हे एक NSE म्हणजे एक अमेझॉन आहे. ठीक आहे. आणि दुसरं एक स्टॉक एक्सचेंज आहे ते म्हणजे कोणतं, फ्लिपकार्ट आहे. आता या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी दुसरं जर आपण बघितलं तर तो म्हणजे BSEचा आहे. आता या ठिकाणी जर आपण चेक केलं BSE तर BSE तर हे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. कोणते तर या ठिकाणी एक NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं म्हणजे BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. सध्या तरी मार्केटमध्ये किंवा इंडियामध्ये हे मोठे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. जे पण आपण शेअर्स आहे ते खरेदी करतो ते ह्या 2 स्टॉक एक्सचेंजच्या अंडरच कंपन्या सर्व रजिस्टर असतात आणि यांच्या थ्रूच आपल्याला शेअर्स आहे ते खरेदी करावे लागतात. मग तुम्ही समजण्यासाठी असं समजू शकता सॉरी, तर एक आहे तो NSE म्हणजे एक तुम्ही अमेझॉन समजू शकता आणि एक आहे ते फ्लिपकार्ट समजू शकता. आता झोमॅटो कंपनीला काय करायचं होतं, शेअर मार्केटमध्ये यायचं होतं तर कंपनीने पहिल्यांदा काय केलं, सीबीची परवानगी घेतली. सीबीची परवानगी घेतल्यानंतर या ठिकाणी कंपनीने काय केलं, परत सीबीने परवानगी दिल्यानंतर इथं NSE कडे स्वतःला गेली घेऊन. आता तुम्ही जर बघितलं असेल एखादं प्रोडक्ट जर आपल्याला विकायचं असेल, एखाद्या कंपनीचं म्हणजे आपलं जर प्रोडक्ट विकायचं असेल तर एखादा प्लॅटफॉर्म अमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल ते स्वतःचं कमिशन घेत असतो. ठीक आहे. स्वतःचा प्लॅटफॉर्म का कोणी यूज करून देईल कोणाला. त्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे, आता NSE
किंवा बीएससी हे दोन ऑप्शन झोमॅटो कंपनीकडे आहेत की या कंपनीला कोठे रजिस्टर करायचे स्वतःला. मग ती एकतर एनएससी कडे पण करू शकते किंवा बीएससी कडे पण करू शकते. म्हणजे एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि जर कंपनीला जर ह्या दोन्हीची फीस परवडत असेल तर दोन्हीकडे पण रजिस्टर करू शकते. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल किंवा पाहाल एखादी कंपनी फक्त एनएससीच्या अंडरच आपण किंवा एनएससी मधून शेअर खरेदी करू शकतो किंवा एखाद्या कंपनीचा शेअर्स आपण एनएससी आणि बीएससी दोन्हीकडून पण खरेदी करू शकतो. आता ह्या झोमॅटो कंपनी वरती आहे पूर्ण की कंपनीला स्वतःला कोठे रजिस्टर करायचंय. बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये करायचंय किंवा एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये स्वतःला रजिस्टर करायचं आहे. आता झोमॅटो कंपनीने सीबीची परवानगी घेतली त्यानंतर एनएससी पर्यंत पोहोचली. आता एनएससी पर्यंत पोहोचल्यानंतर यांचा काही करार होतो की तुमचा स्टॉक आम्ही तुम्हाला गेटवे देऊ, एक गेटवे देऊ की आमचा शेअर्स आहे तो खरेदी करण्यासाठी आमचा तुम्ही प्लॅटफॉर्म आहे तो ऑनलाईन यूज करू शकता. ठीक आहे. तर त्यामुळे समजा यांनी एनएससी कडे लिस्ट केलं. पण एनएससी आहे, एनएससी पण डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही की तुम्ही आमचा शेअर खरेदी करा असं नाही म्हणू शकत. त्याच्यामुळं आता यांच्या अंडर एक येते परत एकदा कोण येतं यांच्या डाऊन साईडला कोण असतं तर ब्रोकर्स असतात. ब्रोकर्स म्हणजेच कोण तर जसं तुम्ही पाहिलं असेल एंजल वन असेल, त्यानंतर अपस्टॉक असेल, ग्रो ॲप असेल, असे 1800+ कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि या सर्व कंपन्या च्या थ्रू आपण शेअर्स आहे तो खरेदी करू शकतो. करेक्ट आहे. आता समजा आपण एंजल वन जर आपण समजा या ठिकाणी टाईप केलं, समजा एंजल वन, आता हे काय ब्रोकर आहे. ठीक आहे. आता एनएससी यांच्या अंडर रजिस्टर करायचं होतं म्हणून एनएससी काय करते यांच्या अंडर एक ब्रोकरला घेते. ब्रोकर म्हणजेच कोण तर असा एक प्लॅटफॉर्म तयार केला जातो. ब्रोकर काय करतो एक स्वतःचा त्यांचं एक ऍप्लिकेशन क्रिएट करतो. आता ऍप्लिकेशन बनवल्यानंतर एंजल वन, तर या ठिकाणी एंजल वन जर तुम्ही सर्च केलं तर हा एक ब्रोकर आहे आणि हा ब्रोकर काय करतो स्वतःच एक ऍप्लिकेशन किंवा इंटरफेस तयार करतो आणि आपल्याला शेअर खरेदी करण्याची परवानगी देतो. आता शेअर खरेदी करण्यासाठी यांचं जे ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये आपल्याला एक अकाउंट ओपन करावं लागतं. त्याच्यामध्ये आपण कोणता अकाउंट म्हणतो त्याला डीमॅट अकाउंट म्हणतो. आता डीमॅट अकाउंटची का गरज आहे हे खूप महत्वाचं आहे. जसं आपल्याकडे एखादी कॅश आहे आणि आपण बँकेमध्ये गेलो कॅश जमा करण्यासाठी, पण त्या बँकेमध्ये जर आपलं अकाउंट असेल तरच आपण त्या बँकेमध्ये पैसे आहे ते ऍड करू शकतो. पण जर त्या बँकेमध्ये अकाउंटच नसेल तर आपण पैसे ऍड कुठे करणार. तसं आपण एखादा शेअर खरेदी जो करतोय तो खरेदी केलेला शेअर जो आहे तो ऑनलाईन स्वरूपामध्ये आपला कुठे ना कुठे स्टोअर करून ठेवावा लागतो. व्हर्च्युअल, फिजिकल नाही, व्हर्च्युअल प्रमाणामध्ये आपला स्टोअर करून ठेवायचा असतो. तर या ठिकाणी स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते. आता दोन प्रकारचे अकाउंट असतात, एक असतं ट्रेडिंग अकाउंट, एक असतं डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट म्हणजे होल्डिंग, जे पण आपण इक्विटीमध्ये शेअर्स खरेदी करून ठेवतो ते आपल्याला डीमॅट अकाउंटमध्ये स्टोअर होतात. आणि दुसरं असतं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच काय तर सकाळी आपण शेअर एखादा खरेदी केला आणि 3:30च्या दरम्यान तो शेअर्स आहे तो समजा आपण विकून टाकला तर या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो इंट्राडे म्हणतो. इंट्राडे मध्ये जर तुम्ही शेअर खरेदी करून लगेच विकला तर तो कुठे स्टोअर करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे त्याला आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणतो. हे दोन्ही अकाउंट आहे ते वेगवेगळे असतात. पण आता ज्यावेळेस तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता त्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट पण तुमचं ओपन होतं. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ट्रेडिंग चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट आहे ते अपलोड करावं लागतं. जर स्टेटमेंट तुम्ही अपलोड केलं म्हणजे तुमचं ट्रेडिंग अकाउंट सुरू झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला इंट्राडे मध्ये किंवा ऑप्शन मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे हा प्लॅटफॉर्म आपल्याला फक्त परमिशन देतो की आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो एनएससी पर्यंत. आणि एनएससी आहे ते डायरेक्ट आता ह्यांच्या दोघांमध्ये करार झालेला आहे झोमॅटो आणि एनएससीच्या अंडर. तर हे दोघं जण काय करणार आपल्याला शेअर्स आहे तो खरेदी करून द्यायला मदत करणार. म्हणजे फक्त एंजल वन किंवा ब्रोकर जे असतात ते फक्त त्यांचा प्लॅटफॉर्म क्रिएट करतात आणि प्लॅटफॉर्मच्या थ्रू आपण शेअर्स आहे तो खरेदी करू शकतो. आता महत्वाचा पॉइंट आहे, पण इथपर्यंत हा ब्रोकर झाला. पण आता झोमॅटो कंपनीला शेअर मार्केटमध्ये यायचंय. अजून रिवाइज करतो, याच्यामध्ये एक पॉइंट आहे तो म्हणजे पहिल्यांदा सीबी कडे जाणार. सीबी कडे गेल्यानंतर परमिशन घेतली झोमॅटो कंपनीनं, त्यानंतर ती कोणीकडे पण रजिस्टर करू शकते एनएससी किंवा बीएससी कडे. समजा तिने एनएससी कडे स्वतःला रजिस्टर केलं असं आपण गृहीत धरू. आता रजिस्टर केल्यानंतर यांच्याकडे दुसरा एक पॉइंट असतो. तो कोणता पॉइंट की डायरेक्ट कंपनी शेअर मार्केटमध्ये यायच्या अगोदर तिला आयपीओ काढावा लागतो. आयपीओ म्हणजेच काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आता आपण जर आयपीओ बघितला तर आयपीओ असतो तो लॉट साईज मध्ये असतो. समजा आपण झोमॅटो टाईप केलं, समजा झोमॅटो आयपीओ लॉट साईज, तर या ठिकाणी झोमॅटोचं जे आयपीओ आहे त्याची लॉट साईज असते. तर या ठिकाणी जर आपण चेक केलं तर या ठिकाणी
समजा आपण या वेबसाईट वरती क्लिक करू, इथं आपल्याला पाहायला मिळतंय का? नाही पाहायला मिळत. किंवा झोमॅटो IPO आपण असं ग्राह्य धरू, इथं सर्च करू IPO फक्त. IPO म्हणजेच काय, तर या ठिकाणी इनिशियल पब्लिक ऑफरिंग आपल्याला पाहायला मिळेल. IPO चा लॉंग फॉर्म असतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे एखादी कंपनी ज्यावेळेस पण शेअर मार्केटमध्ये येते तिला पहिल्यांदा स्वतःचा IPO काढावा लागतो. म्हणजे आमच्या कंपनीचा शेअर्स आहे तो तुम्ही खरेदी करा. खरेदी करण्यासाठी ते काय करते, पहिल्यांदा IPO काढते. आता IPO मध्ये असते लॉट साईज, म्हणजे कंपनी काय करते, IPO मध्ये तुम्हाला एक क्वांटिटी खरेदी करता येत नाही. कोणत्याही कंपनीचा IPO ज्यावेळेस येतो त्या म्हणजे लॉट साईज असते. म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही एक सोबत आमचे 10 शेअर खरेदी करा, किंवा तुम्हाला आम्ही एक शेअर आहे तो खरेदी करून देणार नाही. म्हणजे 10 तरी कमीत कमी खरेदी करा जी पण लॉट साईज असेल. आणि याची अमाऊंट असते 13,000 ते 15,000च्या दरम्यान. जर तुम्हाला IPO साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 13,000 ते 15,000च्या दरम्यानची अमाऊंट लागते. पण ही कधी, ज्यावेळेस पण पहिल्यांदा कंपनी शेअर मार्केटमध्ये येते. आता शेअर मार्केटमध्ये कंपनी किंवा स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर ती कंपनी पब्लिक लिमिटेड होत असते. अगोदर कंपनी कशी असते, प्रायव्हेट लिमिटेड असते. आता पब्लिक लिमिटेड का होते, कारण तिने IPO काढला. IPO काढल्यामुळे लोकांनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात. म्हणजे आता कंपनी काय म्हणते, समजा झोमॅटो कंपनी IPO काढला. IPO काढल्यानंतर ही बातमी आहे ती तुम्हाला न्यूजच्या मार्फत आपल्याला समजते. आणि आपण जो ब्रोकर होता, हा समजा की एंजल वन जो ब्रोकर आहे, यांच्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला हे अप्लाय करावं लागतं. जर तुम्ही पहिल्यांदा IPO साठी अप्लाय करत असाल तर समजा इथं या एंजल वनच्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला IPO साठी अप्लाय करता येतं. पण झोमॅटो कंपनी काय म्हणते, ह्यांनी टीव्ही चॅनल वरती त्यांनी स्वतःचा प्रॉफिट लॉस वगैरे सांगितलेला असतो की या कंपनीला पाठीमागे 4-5 वर्षामध्ये किती प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्यावरती डिपेंड आहे की या कंपनीचा शेअर्स आपल्याला खरेदी करायचा आहे किंवा नाही. हे पूर्णपणे आपला अधिकार आहे की आपण या कंपनीचा शेअर्स खरेदी करायचा आहे किंवा नाही. जर तुम्हाला या कंपनीवरती विश्वास असेल किंवा आपल्याला या कंपनीवरती विश्वास असेल की ही कंपनी फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीने रिटर्न्स देऊ शकते किंवा या कंपनीची सर्व्हिस ही खूप चांगली आहे, पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, तर मात्र या कंपनीचा शेअर्स वाढू शकतो फ्युचरमध्ये. जर आपण आज बाय केला तर मग लोक या कंपनीमध्ये अप्लाय करतात. आणि अप्लाय केल्यानंतर आपल्याला शेअर्स आहे ते डायरेक्टली मिळतात एंजल वन मध्ये. एंजल वनच्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला 8-10 दिवसाची प्रोसेस असते. IPO साठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक सेक्शन मिळतं याच्यामध्ये IPO अप्लाय साठी एंजल वन मध्ये. तर तुम्ही इथून एंजल वन मधून तुम्ही अप्लाय करू शकता या ऍप्लिकेशन मधून IPO साठी. आणि 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट मध्ये शेअर्स आहे तो दिसायला लागेल. मी बाय सेल कसा करायचा शेअर त्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगेल की आपल्याला कशा पद्धतीने आपण IPO साठी अप्लाय करू शकतो. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने कंपनी शेअर मार्केटमध्ये यायचे त्याला पहिल्यांदा SEBI ची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे पूर्ण अथॉरिटी यांच्याकडे आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. जर शेअर मार्केटमध्ये कंपनीला यायचे तर कंपनीला पूर्णपणे या ठिकाणी स्वतःचं रेकॉर्ड सांगावं लागेल यांना की माझ्या कंपनीला इतका प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला. यांनी जर परवानगी दिली तुम्ही येऊ शकता शेअर मार्केटमध्ये लिस्ट करू शकता स्वतःची कंपनी, तर मात्र मग ती ठरवेल की NSE कडे लिस्ट व्हायचं किंवा BSE कडे. मग या ठिकाणी NSE ने जर त्यांच्यासोबत करार झाला तर त्याच्या अगोदर ती काढते IPO. जसं मी आता सांगितलं इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे कंपनीला आता IPO मधून बराचसा प्रॉफिट आहे तो होत असतो. म्हणजे समजा कंपनीनं IPO न काढता जर डायरेक्ट बँकेकडे गेली असते आणि बँकेमधून जर समजा 1,000 करोड रुपये घेतले असते तर बँकेला विथ इंटरेस्ट रिटर्न्स पण द्यावे लागले असते. पण समजा कंपनीने आता IPO काढला, IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, ती लोकांना सांगत आहे की समजा तुम्हाला जर आमच्या कंपनीवरती समजा विश्वास आहे तरच तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, नाहीतर करू नका. आता हे याच्यामध्ये तुम्ही खरेदी केल्यानंतर त्या कंपनीचा शेअर्स वाढेल किंवा पडेल हा पूर्णपणे तुमचा लॉस आहे. म्हणजे जो खरेदी करतोय त्याचा लॉस आहे. जर तुम्हाला विश्वास असेल याच्यामध्ये तर तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला विश्वास नसेल या कंपनीवरती तर तुम्ही खरेदी नाही करू शकत. म्हणजे खरेदी करू नका. कारण जर तुम्हाला लॉस झाला तरी कंपनी पैसे महागाने देणार नाही. कारण तुम्ही एखादी वस्तू किंवा यांचा शेअर खरेदी केला, छोटासा एक हिस्सा खरेदी केला कंपनीचा, तर कंपनीला जर प्रॉफिट दिसलं तर मात्र कंपनीचा शेअर वाढेल. म्हणजे इकॉनॉमिक्सचा नियम काय सांगतो आपल्याला की वस्तूची मागणी वाढली की वस्तूची किंमत देखील वाढते. सेम त्याच पद्धतीने जर लोकांची डिमांड जर वाढली की शेअर खरेदी करण्याची तर मात्र या शेअरची किंमत आहे ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल. नाहीतर लिस्ट ज्या दिवशी पण हा शेअर्स होईल
कुठे NSE वरती, तर त्या दिवशी कधी कधी डाऊन साईडला जसं पेटीएम तुम्ही जर IPO पाहिला असेल तर त्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सेम त्या पद्धतीनं इथं पेटीएमचा जसा शेअर ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी शेअरची किंमत कमी झाली, तसं तुम्हाला पूर्णपणे लॉसही याच्यामध्ये होऊ शकतो आणि प्रॉफिट सुद्धा होऊ शकतं अशा कंपन्यांमध्ये. त्यामुळे IPO मध्ये कमीत कमी जर त्या कंपनीचं तुम्हाला 5 वर्षाचं रेकॉर्ड माहिती असेल तरच अप्लाय करा, नाहीतर कंपनी डायरेक्ट तुम्ही ज्या दिवशी तो लिस्ट होईल तो शेअर त्या दिवशी तुम्ही अप्लाय करू शकता. तर हा एक पॉईंट होता की आपल्यापर्यंत शेअर्स आहे तो पोहोचतो कसा. परत 1 मिनिटामध्ये रिवाइज करतो की झोमॅटो कंपनीला शेअर मार्केटमध्ये यायचंय, ती सेबीची परमिशन घेणार, त्यानंतर ती BSE किंवा NSE कडे स्वतः लिस्ट करेल आणि त्यानंतर एंजल वन मधून आपण ते शेअर्स आहे ते खरेदी करू शकतो.